नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शेंगोळ्यांची भाजी। ही भाजी खायला अतिशय छान लागते, चविष्ट लागते। तुम्ही ही भाजी निश्चित करून बघा। त्यासाठी आधी आपण रेसिपी बघूया। सुरुवातीला या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे। कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। थोडा जाड जरी आपण चिरला तरी चालेल। मी या ठिकाणी 2 कांदे घेतलेले आहे आणि ते चिरून घेतलेले आहे। आता हे चिरून झाल्यानंतर आपण कांदे गॅसवर तवा गरम केलेला आहे आणि त्यावर ते कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे। त्याला थोडा तांबूस कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण थोडेसे तव्यावरती त्या कांद्यावर तेल टाकलेले आहे। जास्त टाकायचे नाही, आपल्याला थोडंच टाकायचे आहे तेल। आणि त्यानंतर इथे थोडे आपण खोबरे किसून घेतलेले आहे आणि ते खोबरे पण आपल्याला थोडेसे तव्यावरती भाजून घ्यायचे आहे। आणि आता आपले हे भाजून झाल्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तो कांदा तसेच जे आपण खोबरे भाजून घेतलेले होते ते खोबरे, लसूण, जिरे आणि आल्याचा तुकडा घ्यायचा आहे थोडा आणि मिक्सरला आपल्याला ते फिरवून घ्यायचे आहे। त्यात आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं आहे मिक्सरमध्ये। आता इथे आपल्याला जेवढे आवश्यक असेल तेवढे आपण चणा डाळीचे पीठ घ्यायचे आहे। जेवढे आपल्याला शेंगोळे तयार करायचे असतील तेवढे। आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडेसे तिखट टाकायचे आहे। त्याचप्रमाणे धना पावडर थोडी टाकायची आहे, थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आणि हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून भिजवून घ्यायचे आहे। जसे आपली पोळ्यांची कणिक आपण मळतो तसं हे मळून घ्यायचे आहे आपल्याला। इथे बघू शकता तुम्ही की छान आपला उंडा तयार झालेला आहे मळून। आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी मी कढई घेतली आणि त्यामध्ये आपल्याला जेवढे आवश्यक असेल तेवढे त्यात तेल टाकायचे आहे। मी या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेले आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात तेजपत्ता टाकायचा आहे। तेजपत्ता टाकल्यानंतर त्यात एक लवंग टाकायची आहे। मी एक लवंग टाकलेली आहे आणि 2 वेलदोडे जे असतात आपले पूर्ण असे ते टाकलेले आहे। त्यानंतर आपण बारीक केलेला जो मिश्रण होतं, कांदा आणि खोबरं, आलं आणि लसूण याचं जे मिश्रण केलेलं होतं ते मिश्रण आपण वाटण ते आपण त्यात टाकायचे आहे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। थोडा वेळ आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडं हिंग टाकायचं आहे। सुरुवातीला आपण जर हिंग तेलामध्ये टाकला असता तर तो कदाचित जळून गेला असता, म्हणून आपण हिंग मसाला टाकल्यानंतर टाकलेला आहे। त्यानंतर त्यात 1.5 चमचा मी धना पावडर टाकलेली आहे आणि 2 चमचे तिखट टाकलेले आहे। 1/2 चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर हे मिश्रण मी छान हलवून घेत आहे। हा मसाला आपल्याला छान हलवत राहायचा आहे आणि चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला। तो त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे। आणि त्यानंतर मी त्यात गरम मसाला टाकलेला आहे। गरम मसाला मी नंतर टाकलेला आहे, कारण गरम मसाल्याची जर आपण सुरुवातीला टाकला तर त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही। जर आपण नंतर टाकला तर त्याची टेस्टही जशीच्या तशी राहते, त्यामुळे आपण तो नंतर टाकलेला आहे। आता इथे आपला मसाला छान भाजून झालेला आहे। त्यात मी थोडे पाणी टाकलेले आहे। आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण।
त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यात मीठ टाकायचे आहे. आणि इथे शिंगोळ्यांचे पीठ भिजवलेले आहे, ते आता आपण शिंगोळे तयार करून घेऊ. तुम्ही या हातावर किंवा एखादा ताट घेऊन देखील ते तयार करू शकता. मी इथे ताटावर शिंगोळे तयार करून घेत आहे. शक्यतो आपल्याला ते शिंगोळे करताना बारीकच करायचे आहे, कारण ते ज्यावेळेला आपण भाजीमध्ये टाकतो, रस्स्यामध्ये टाकत असतो, त्यावेळेला ते थोडेसे फुगतात आणि मग ते जाड होतात. त्याच्यामुळे ते आपल्याला बारीकच करायचे आहे. आता हे शिंगोळे आपण तयार करत असताना हाताला थोडे आपण तेल लावून घ्यायचे, म्हणजे त्या हाताला आपल्या चिटकणार नाही. अशा पद्धतीने अतिशय पटापट असे आपले शिंगोळे तयार होतात, काहीच वेळ लागत नाही त्याला. आता इथे माझे सर्व शिंगोळे तयार करून झाले. आता हे सर्व शिंगोळे जे आपण तयार केलेले आहे ते आता आपण भाजीमध्ये टाकायचे आहे. भाजी थोडी आपण जो रस्सा आहे भाजीचा तो उकळू द्यायचा आणि मग ते शिंगोळे आपण त्यात टाकायचे आहे. आता इथे सर्व शिंगोळे आपले टाकून झालेले आहे आणि आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला थोडेसे 5 मिनटं ते होऊ द्यायचे आहे शिंगोळे. त्याच्यावर आपण ताट झाकून द्यायचे किंवा झाकण ठेवलं, तुमच्याकडे झाकण असेल ते झाकण ठेवलं तरी चालेल. थोडा वेळ आपण ते झाकून द्यायचे आहे, थोडंसं उघडं राहू द्यायचे आहे. जर आपण पूर्ण झाकले भाजी उकडताना तर त्यातील जे तेल आहे ते उडून जात असते, त्यामुळे थोडे झाकण आपण उघडे ठेवायचे आणि भाजी थोडा वेळ आपल्याला उकडू द्यायची आहे. उकडू द्यायची म्हणजे जे शिंगोळे आहेत ते कच्चे आहेत, त्यामुळे ते भाजीमध्ये ते होऊ द्यायचे, आपल्याला बाफवायचे आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी छान तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते. ही भाजी तुम्ही निश्चित करून बघा. जर आपल्याकडे कोणतीही भाजी करायला नसेल तर ही भाजी अतिशय झटकीपट होणारी आहे. जर आपल्याकडे कोणी पाहुणे आलेले असतील आणि आपल्याकडे जर भाजी उपलब्ध नसेल तर ही भाजी तुम्ही निश्चित करू शकता. अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी लागते. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.